उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंती निमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात, तर आपले मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. खरं तर या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे, तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. टाळ्या अशा वाजतात का? जोरात वाजल्या पाहिजे. खरं तर खुर्च्या रिकाम्या आहेत, तर उभ्या राहिलेल्या लोकांनी यांना माझी विनंती आहे की आपण बसून घ्यावेत. आपली संख्या जरी कमी असली तरी आपण वैचारिक लोक आहात, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी माझ्या भांगे जोरदार क्रांतिकारी घोषणा द्यायचे. विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा, बुद्ध के विचारों का प्रचार प्रसार करने वाले चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोकांचा, बुद्ध के विचारोनुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता और न्याय पर आधारित रहते का स्वराज्य निर्माण करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की, महिला और बहुजनों के लिए पहली स्कूल शुरू करने वाले महात्मा ज्योतिराव फुलेंचा, मनुस्मृति के 5000 सालों की गुलामी से समाज को मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार दिलाने वाले विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यागमूर्ती माता रमाईचा, त्यागमूर्ती माता रमाईचा. धन्यवाद. दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. अहो केला 14 अर्थाचा सत्याग्रह, केला 14 अर्थाचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नमते करते नमन, करते नमन. Leading the world toward equality, brotherhood and peace, तथागत गौतम बुद्ध, इम्प्रे और अशोक. Walking the path of the Buddha, महावीर संत कबीर, नामदेव तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Greeting this the all great men. माता रमाई यांच्या जयंती निमित्त मी आपल्या समोर एक कविता सादर करणार आहे. ती म्हणजेच मला म्हणावेसे वाटते की विसरू नका त्या मातेला, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला. एक एक दिवस लोटत तोंडात पदराचा बोळा धरून, अहो पोटची पोरं गमावली तरीही राहिली धीर धरून. धन दौलत संपत्तीचा मोह कधी नव्हता तिला, धन दौलत संपत्तीचा मोह नव्हता कधी तिला. हो विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला. अंधार बाजूला साऱ्या, अंधार बाजूला साऱ्या, दिव्यागत जळत राहिली ती, अंधार बाजूला साऱ्या, दिव्यागत जळत राहिली ती. समाजासाठी दिनरात झुरून घाम गाळत राहिली ती. लेकरास आसारा नभाचा निळा, विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई म्हणजे समस्त भारतीय मूलनिवासियांच्या माऊली, चराचरावर प्रेम करणाऱ्या माय म्हणजे सुदावरची साय, त्यांच्या त्यागाची ठेव आंबेडकरी समाजाला आहे. त्यांचा आदर्श महिलांनी घ्यायला हवा असे मला वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती जर त्यांनी आपले जीवन समर्पित केले नसते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते. म्हणून पुढे म्हणावेसे वाटते की दुःखाच्या हरेक डोंगरापुढे, दुःख
स्वतःची कधी थकली नाही ती. अतूट साथीने बाबासाहेबांनी आम्हाला जन्म दिला. विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला. जन्म द्या माता रमाईला, जन्म द्या माता रमाईला, तेव्हा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडेल. जन्म द्या माता रमाईला, तेव्हा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडेल. नाही तर नतमस्तक व्हा, उद्या इतिहास देखील रडेल. दोघांच्या उभ्या संघर्षाने बनवा एक मजबूत किल्ला. विसरू नका त्या मातेला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला, रमाई आंबेडकर म्हणतात जिला. कोण म्हणतं तू 7 कोटीची माय, कोण म्हणतं तू 9 कोटीची माय. कोण म्हणतं तू 7 कोटीची माय, कोण म्हणतं तू 9 कोटीची माय. मी म्हणते तू सगळ्यांची माय. दाखवावा मला एखादा भारतीय ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार नाही, ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार नाही. बाबासाहेबांची मालकीण होती माझी रमाई, बाबासाहेबांची मालकीण होती माझी रमाई, बाबासाहेबांच्या क्रांतीची कमाई होती माझी रमाई. बाबासाहेबांची मालकीण होती माझी रमाई, बाबासाहेबांच्या क्रांतीची कमाई होती माझी रमाई. अहो इथल्या प्रत्येक पोरक्या लेकराची आई होती माझी रमाई. बाबासाहेबांच्या लिखाणाची शाई होती माझी रमाई, बाबासाहेबांच्या लिखाणाची शाई होती माझी रमाई. म्हणून म्हणावेसे वाटते की जन्म दिला नसला तरी संगोपन केले आहे, जन्म दिला नसला तरी संगोपन केले आहे. पोटच्या लेकरापरी, पोटच्या लेकरापरी आमचं बालपण केलं आहे. समाजासाठी, उद्धारासाठी बाबासाहेबासोबत ती पण झटली, देहाने घटली, परंतु एक पाऊल मागे नाही, एक पाऊल मागे नाही. बाबासाहेबाची ती सावली झाली, काळजी पोटी माऊली झाली. अहो बाबासाहेबाची ती सावली झाली, काळजी पोटी माऊली झाली. शेण गौऱ्या थापून विकून शिक्षण देण्यास पावली झाली, शिक्षण देण्यास पावली झाली. माता रमाई नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 40-45 वर्षात पूर्ण झाले नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास उज्ज्वल करून माता रमाईने उपाशीपोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधार दिला, संघर्ष केला. म्हणून पुढे म्हणावेसे वाटते की बांगडी चोळी दाग दागिन्याने ती कधी सजली नाही, बांगडी चोळी दाग दागिन्याने ती कधी सजली नाही. तिच्या परम त्यागापायी ज्ञान ज्योती कधी विझली नाही. बांगडी चोळी दाग दागिन्याने ती कधी सजली नाही, तिच्या परम त्यागापायी ज्ञान ज्योती कधी विझली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीचं तू पहिलं पाऊल आहे, या समाजाचं तू पहिलं चाऊल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जेवढे मोठे आहे तेवढेच तुझे उपकार आहे. आठवण आहे जगाला, नाव तुझे चिरकाल आहे, नाव तुझे चिरकाल आहे. खरंच त्यागमूर्ती माता रमाईला यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते व आपणा सर्वांना माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. खरं तर आपली संख्या देखील कमी असली तरी टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे. आणि हे बघा, या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे, तर आयोजकांसाठी टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. खरं तर भीमटोला हे गायक देखील आलेले आहेत, यांच्यासाठीही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं येथे मी काही क्रांतिकारी मुद्दे मांडणार आहे, यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा असे मला वाटते. 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. देशभरातील लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर येतात. साहजिकच आहे की तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचाराचा गौरव होताना दिसून येतो. परंतु मनुवाद्यांनी भाकड कथेचा आधार घेतला, आपल्या बहुजनांच्या आदरण्याचा फायदा घेतला आणि 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निषेध. पुढे 26 नोव्हेंबर ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
पूर्ण केले. म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरी करतो, मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरी करतो. तर मनुवाद्यांनी कसाबला माध्यम बनवून मुंबई हल्ला घडवून आणला. इथेच हे लोक थांबले नाही. पुढे त्यांनी 9 ऑगस्ट 2018 ला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या त्या संविधानाला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जाळले. दिल्ली प्रशासन व मीडिया समोर आणि संविधान विरोधात घोषणा केल्या. आजही काही लोक संविधान बदलण्याची भाषा करतात. आपण म्हणतो संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू. म्हणतात ना आपण, संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू. परंतु या विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी 1950 मध्ये संविधान लागू झाले ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना दुरुस्त केल्या. किती? 105. त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. ज्या महापुरुषांनी हिंदू धर्म त्याग करून मानव मुक्तीचा धर्म स्वीकारला त्या महापुरुषांची हत्या झालेली इतिहासात दिसून येते. परंतु मनुवाद्या लोकांनी इतिहास संपविण्याचा प्रयत्न केला, लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, देशाचे पहिले क्षुद्रराज छत्रपती शिवाजी झाले होते, कारण त्यांच्या राज्याभिषेकावेळी मनुवाद्यांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले. हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही, म्हणून त्या 10 दिवसात मृत्यू पावल्या. 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरपंत पिंगळे याने त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. आपल्या वडिलांप्रमाणे संभाजी महाराज शूरवीर होते, त्यांची हत्या मनुस्मृतीनुसार केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या अपमानाचा बदला म्हणून मनुस्मृतीचे दहन केले. खर तर मनुवादी लोक भारतीय सर्वसामान्य लोकांना व महिलांना मतदार म्हणून अधिकार देण्यास तयार नव्हते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्वसामान्यांना मतदार म्हणून अधिकार मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु आता आले आहेत ईव्हीएम मशीन. या ईव्हीएम मशीनने तर लोकशाहीचा घात केला आहे. खरं तर भारताने चंद्रावर पाठविलेल्या चंद्रयान 3 ला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यातील बदल, त्याची दिशा रिमोटच्या साहाय्याने जमिनीवरून इस्रोच्या श्रीहरिकोटातून नियंत्रित केली, तर ईव्हीएम सारख्या त्या मशीनमध्ये फेरबदल केला पण जाऊ शकतो. हा प्रश्न आपणास निर्माण झाल्यास आपण संविधान प्रेमी व जागरूक नागरिक आहात, नाही तर मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेले गुलाम. खरं तर मला म्हणावेसे वाटते की ईवीएम के कारण संविधान और देश खतरे में है, संविधान और देश खतरे में है. कांचीराम जीचं वाक्य आहे, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा. खरं तर माझ्या वडिलांनी कांचीरामजी बरोबर काम केलं आहे. आज तेच होतंय, वोट आमचे पण राज्य कोणाचे याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. खरं तर थोडक्यात एक इतिहास सांगते. आपला जास्त काही वेळ घेणार नाही. आपल्याला गायन देखील ऐकायचे आहे, तर या गायकांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. चंद्रगुप्त मौर्य, इनका शासनकाल 24 वर्ष तक था. उनके पुत्र मौर्य सम्राट बिंदुसार, इनका शासनकाल 28 वर्ष तक था. उनके पुत्र मौर्य सम्राट अशोक, इनका शासनकाल 39 वर्ष तक था. ये सब 10 मौर्य सम्राटों के साम्राज्य में समता, स्वातंत्रता, बंधुता और न्याय पर आधारित ये बुद्ध का साम्राज्य था. 10वें मौर्य सम्राट बृहदत्त मौर्य, उनका शासनकाल सिर्फ 2 वर्ष तक था. तो पुष्यमित्र शुंग ने बृहदत्त मौर्य की हत्या की. इसका मैं आप सबको सविस्तार इतिहास बताना चाहती हूँ. ब्राह्मण अपने से नीच कभी भी क्षत्रिय को नहीं पूजेगा. वह राम को पूजता है, वह क्षत्रिय नहीं बल्कि ब्राह्मण है. उसका वास्तविक नाम
पुष्यमित्र शुंग था। बौद्धों का कत्लेआम करने वाला वह ब्राह्मण पुष्यमित्र शुंग था। विस्तार से इतिहास बताना चाहती हूँ कि हमारा भारत जब बुद्धमय था तो उसके अंतिम सम्राट बृहदत्त मौर्य थे। बृहदत्त मौर्य ने दया करके अनाथ ब्राह्मण पुष्यमित्र शुंग को अपने सेना में भर्ती करवाया। पुष्यमित्र शुंग ने बृहदत्त मौर्य से अपनी नजदीकी बढ़ा ली और अपनी बहन की शादी बृहदत्त मौर्य से करवाई और वो साला बन गया, जिस कारण बृहदत्त मौर्य ने उसे सेनापति बना डाला। बस क्या, ब्राह्मणों का वर्चस्व खत्म हो चुका था। तो फिर ब्राह्मणों के दिल में बदले की आग जल रही थी। उन्होंने पुष्यमित्र शुंग को बृहदत्त के खिलाफ भड़काया और सुबह दरबार में पुष्यमित्र शुंग ने बृहदत्त मौर्य के पीठ में तलवार घोंप दी। वो पाटलिपुत्र से साकेत आया। साकेत यह बुद्ध भिक्षुकों का बहुत बड़ा व्यापार केंद्र था। बौद्धों का कत्लेआम करने लगा। एक बुद्ध भिक्षुकों का सर लाने पर 100 सुवर्ण मुद्राएं इनाम रखी। साकेत में एक भी योद्धा नहीं बचा, इसलिए वो अयोध्या हो गया। उसका आगे जाके नाम अयोध्या पड़ा। साकेत के ही 15 किलोमीटर दूर एक घाघरा नदी बहती है। उसके कुछ हिस्सों को सरयू कहा जाता है। वहाँ बुद्ध भिक्षुकों के कटे हुए सर फेंके गए, मतलब वो सरयुक्त सरयू नाम पड़ा। कुछ लालची लोग एक बुद्ध भिक्षुकों का सर 2 बार दिखाकर सुवर्ण मुद्रा पाते थे, तो पुष्यमित्र शुंग ने सर फोड़ने का आदेश दिया और आज वो नारियल फोड़ने की कुप्रथा बन गई है। अग्नि शर्मा नामक आगे जाके वाल्मीकि पढ़ा। उसने पुष्यमित्र शुंग को राम बनाकर 10 मौर्य सम्राटों को 10 मुखी रावण बनाया और काल्पनिक रामायण रचा। मैं आपको यह बताना चाहती हूँ कि ब्राह्मण अपने से नीच कभी भी क्षत्रियों को नहीं पूछता। वह पुष्यमित्र शुंग को पूछता है। वह क्षत्रिय नहीं बल्कि ब्राह्मण ही है। यह वास्तविकता है। यह इतिहास आप सबने पढ़ना चाहिए ऐसे मुझे लगता है। खरं तर रामाच्या नावाखाली स्टंटबाजी करत राजकारण करणाऱ्या त्या मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या माझ्या भावांना केवळ मी 2 प्रश्न विचारू इच्छिते की नंबर 1, तुम्ही जर रामाला मानत असाल तर तुम्ही ते रामायण वाचले का? निदान बघितले तरी का? नंबर 2, तुम्ही जर स्वतःला हिंदू समजत असाल तर हिंदू शब्द हा कोणत्या भाषेचा, कोणत्या देशाचा, तो अपमानवाचक की सन्मानवाचक, व हिंदू शब्द हा कोणी व कोणास वापरला? विवेकशील लोकांना रामायण वाचताच त्वरित समजेल की रामायण हे तर अनलॉजिकल आहे, त्याला काही लॉजिक नाही आणि ते वाचताना त्यांना हसू देखील येईल। रामायण हे फक्त वर्णव्यवस्था मजबूत करण्यासाठी व भारतीय मूल निवासियांना गुलाम बनवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिलेले आहे। अस्तित्वात नसलेल्या रामाला माझा विरोध नाही। खरं तर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात मला बोलवले होते। तेथे मी भारतीय प्रधानमंत्री यांना आवाहन देखील केले होते व पत्र देखील लिहिले होते की अयोध्या में स्थित वो राम मूर्ति की एवज ज्ञान का प्रकाश देने वाली सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू की जाए। भारत के 95% जनता जनार्दन की ओर से मैं कुमारी का प्रिय नवते ने पत्र लिखा था कि अयोध्या में राम की मूर्ति स्थित के एवज ज्ञान का प्रकाश देने वाली सावित्रीबाई फुले की पाठशाला शुरू की जाए। हमारा भारत देश संविधान के आधार पर चल रहा है। वह धर्मनिरपेक्ष लोकतंत्रतावादी होने के साथ साथ विश्व में उसका सम्माननीय स्थान है। हमारे भारत देश ने विज्ञान के आधार पर चंद्र पे कदम रखा है, परंतु आप मनुवादी प्रतिगामिता के दलदल में पैर फैलाए हुए खड़े हो। विषमतावादी मनुवादी व्यवस्था एवं धर्मांधार की तहत बहुजनों को धकेल रहे हो अंधविश्वास में, परंतु त्यांनी तसे केले का? नाही। हे पत्र वर्तमानपत्र व सोशल मीडियाद्वारे व्हायरल झालं। बऱ्याच लोकांनी त्याचं कौतुक देखील केलं, परंतु मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या माझ्याच काही बांधवांनी मला माझी जात व धर्म विचारला, तर त्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की अरे विचारू नकोस भावा मला धर्म व जात माझी। अरे
मानवतेशी आहे गाठ माझी, मानवतेशी आहे गाठ माझी. शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी, शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी, आणि बुद्धाच्या विचाराने होते पहाट माझी, होते पहाट माझी. सर्वांनी माझ्या भंगी घोषणा द्यायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, माता रमाईचा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय आदित्य, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. आणि या भीमटोला टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. त्यांना प्रोत्साहन देऊया. त्यांच्या कार्यक्रमात ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात, तर आपले मी सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. या ताईसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या सगळ्यांच्या मनापासून झाल्या पाहिजे. जोरदार जोरदार टाळ्या. अशा लेखी जेव्हा घराघरामध्ये जन्माला येतात ना, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईचे विचार प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. तेव्हा दीदीचं मी मनापासून स्वागत करतो. आणि दीदी, तू खरंच लकी आहेस, भाग्यवान आहेस. कारण कितीतरी दिग्गज कलाकार म्हणतोय बरं का, हा शब्द वापरतो मी. दिग्गज मोठे मोठे कलाकार ज्यांच्या समोर आपली कला सादर करण्यासाठी तडफडत असतात किंवा वेळ शोधत असतात, अशा एका महान प्रबुद्ध विचारवंत साहित्यकाच्या समोर, चित्रपट निर्मात्या समोर आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, ऐतिहासिक दमभूमीचे प्रेरणा स्त्रोत्र आदरणीय भीमपुत्र टेक्सास दादांच्या समोर तुझी कला तुला सादर करायला मिळालेली आहे. एक लक्षात ठेवून मी काय सांगतो, दादांना काय ऐकू जाणार नाही, हळूच सांगतो. दादांचा आगामी चित्रपट असणार आहे. दादांनी विचार केला असणार हिला आपल्या चित्रपटात घ्यावी. मला दादांचं मन कळतंय ना. तर तुझं काम आता पुढील चित्रपटासाठी फिक्स झालेलं आहे. तेव्हा या दीदीसाठी शेवटपर्यंत एकदा जोरदार टाळ्यांनी मी मागाशी म्हटलं की गर्दी कमी आहे, काही हरकत नाहीये. गर्दी जरी कमी असली तरी इथं बसलेली सगळी गर्दी मंडळी आहेत आणि बाबासाहेबांवर, भीमाईवर, रमाईवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि अण्णाभाऊंवर प्रेम करणारी सगळी माणसं बसलेली आहेत. तेव्हा मी एकदा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या दीदींनी सांगितल्याप्रमाणे असा जो कार्यक्रम आहे आपल्या बहुजन समाज पार्टी मावळ तालुका आणि देहुरड नगरीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अध्यक्ष असतील आदरणीय आपले नवनिर्वाचित अध्यक्ष, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वानकडे साहेबांसाठी. आणि जे नेहमी दादांच्या सोबत, दादांच्या सावलीसारखे चालत असतात, धम्मभूमीचं काम असेल किंवा सामाजिक काम असेल, असे पुणे जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे प्रभारी आदरणीय आमचे मार्गदर्शक अशोकराव गायकवाड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार जोरदार. आणि मलाही दादा थोडं दडपण आलेलं आहे, कारण तुमच्या समोर लहानाचा मोठा झालोय. चित्रपटाची गाणी करताना कधी दडपण येत नाही, पण आज कार्यक्रम करताना दडपण येते. पण काही हरकत नाही, एकदा आवाज सगळ्यांचा झाला पाहिजे. कारण दादा समोर असले की एक वेगळं स्फोरण असतं, एक वेगळी ताकद असते, एक वेगळी शक्ती असते. आणि दादा समोर आहेत पण पाठीमागं वाघ बसलेला आहे, त्यामुळे काय घाबरायचं कारणच नाहीये. आणि त्यांच्या मागे विद्याताई सुद्धा बसलेली आहे तिकडं. त्यामुळे सगळं असं कसं जुळून आलेल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझ्या भीमटोला या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तुम्ही मला कार्यक्रमाचं नाव असं काय ठेवले? सादर केलं त्यांच्यासाठी खरंच एकदा मनापासून टाळ्या. भीमशाहीर आणि प्रसिद्ध गायक, निवेदक आणि खरं तर चित्रपट निर्माता सुद्धा ते आहेत असे कुणाल. जे आपली कुमारी प्रिया नपते हिने सुंदर असं प्रबोधन खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी केलं. आणि आपल्याला खरं सगळं म्हणजे बंधुवारी भगिनीला त्यांनी अगदी म्हणजे प्रबोधनातून आपल्याला एकदम एक वेगळी चालना दिली. तर त्या कुमारी प्रिया नपते कुठे गेले आहेत ना? होते बसले होते ना? एक पंचला बसून घ्या आणि बुके घ्या. या मुलीसाठी जोरात टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या, जोरात 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 सगळ्यांनी एकदम जोरात टाळ्या झाला पाहिजे.
या ठिकाणी बहुजन समाज पार्टी कार्यालयाला ज्यांचं नेहमी सहकार्य असतं, नांदन नांदन होत रमाचं नांदन, आज नांदन नांदन होत रमाचं नांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन.